2027ला होऊ घालणाऱ्या कुंभमेळ्यापेक्षा नाशिकमधील सध्या विधान परिषदेच्या उमेदवारीवरून वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय। जागा वाटपावरून भाजप शिवसेनेमध्ये पुन्हा कुरुबुरी सुरू आहेत। त्यामुळे जळगाव आणि नाशिक या जागांची अदलाबदल होऊ शकते असंही म्हटलं जातंय। पण यामुळे गुलाबराव पाटलांना सुखद धक्का बसू शकतो किंवा संधीही मिळणार नाही असं म्हटलं जातंय। अशात पक्षाचा किंवा आमदारकीचा शब्द घेऊन शिवसेनेत आलेल्या दराडे यांचा पत्ता कट होऊ शकतो आणि जर आपला आमदार बसवायचा असेल तर भाजप छगन भुजबळांची मदत घेऊ शकतो। कारण दुश्मन का दुश्मन दोस्त होता है ही स्ट्रॅटेजी भाजप वापरू शकतो आणि अशा शिवसेनेला नाशिकमध्ये धक्का बसण्याची शक्यता आहे। नेमकं नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचं शक्यता आणि गणित कसं आहे चला याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत। कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा असं म्हटलं जाणाऱ्या नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचा वाढता रेट पाहून थक्क व्हायला होतं। असं असलं तरी राजकारणी मात्र स्वतःच्या राजकारणात गुंतून कोणता आमदार बसवायचा यामध्ये सध्या बिझी झाल्याचं पाहायला मिळतंय। असो, तो आपल्या व्हिडिओचा मुद्दा नाही आहे। मुद्दा हा आहे की 18 जूनला विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होणार आहेत। यात नाशिक विधान परिषदेचाही समावेश होतो। नाशिक विधान परिषदेत नरेंद्र दराडे हे आमदार होते। 2018ला ते आमदार म्हणून निवडून आले। तेव्हाच्या निवडणुकीबद्दल सांगायचं झाल्यास 2018च्या निवडणुकीत नाशिकमधून शिवसेनेचे नरेंद्र दराडे निवडून आले होते। त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजी सहाने यांचं आव्हान होतं। भाजपनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता। त्यावेळी नरेंद्र दराडे यांनी 200 मतांनी बाजी मारली होती। एकनाथ शिंदे अर्थात शिवसेनेत फूट पडल्यानंतर नरेंद्र दराडे यांनी आमदारकीचा शब्द घेतला होता। अर्थात आमदारकी आपल्यालाच मिळेल हा शब्द घेऊन त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता असं सांगितलं जातं। त्यामुळे शिवसेनेकडून तरी नरेंद्र दराडे यांच्या आमदारकीला सध्या जास्त महत्त्व दिलं जात असल्याचं बोललं जातंय। मात्र अशात शिवसेनेत अजून इच्छुक नावं चर्चेत आहेत। त्यातील एक नाव म्हणजे आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे। जर ही जागा शिवसेनेलाच मिळाली तर या दोन नावांपैकी नेमकं कोणाला जास्त महत्त्व दिलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता बोलूयात भाजपबद्दल। खरं तर भाजप हळूहळू नाशिकमध्ये शिरकाव करतं असं म्हटलं तरी हरकत नाही। अर्थात भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे नेते गिरीश महाजन नेहमीच नाशिकवर लक्ष ठेवून असतात। आता कुंभमेळ्याची जबाबदारी देखील नाशिककडे आली आहे। अशात आपला आमदार इथं बसल्यास इथं राजकीय फायदा होऊ शकतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। अशात गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे निलेश बोरा आणि भाजपकडून गणेश गित्ते हे इच्छुक आणि महत्त्वाचे नेते आहेत। सुनील केदार यांनी भाजपकडे असलेलं संख्याबळ दाखवत नाशिकच्या जागेवर दावा सांगितल्याचं बोललं जातंय। गिरीश महाजन यांच्याकडेही कार्यकर्त्यांनी मागणी केली की नाशिकची ही जागा भाजपलाच मिळावी। पण दुसरीकडे काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये जेव्हा खासदार श्रीकांत शिंदे यांचा दौरा झाला त्यावेळी नरेंद्र दराडे हे इथून पूर्वी आमदार होते। त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळणार असं विधान केले आणि त्यांनी नाशिकवर दावा सांगितला। त्यामुळे शिवसेना ही जागा सहजासहजी सोडेल असं तरी दिसत नाहीये। अशात या ठिकाणी अजून एक गेम खेळला जाऊ शकतो, तो म्हणजे जागांच्या अदलाबदलीचा। पहिला मुद्दा म्हणजे जळगाव आणि नाशिक या दोन्हीकडेही शिवसेना आपला दावा सांगते। मग अशा वेळी नाशिकची जागा भाजपला देऊन जळगावची जागा घेण्यासाठी गुलाबराव पाटील प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। कारण गुलाबराव पाटील हे आपले पुत्र प्रतापराव पाटील यांना जागा मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत आणि असं झालं म्हणजे नाशिकची जागा भाजपला गेली तर नरेंद्र दराडे यांचा इथं बळी जाऊ शकतो असं सांगितलं जाते। ही पहिली शक्यता। आता दुसरी शक्यतेवर बोलण्याआधी आपण इथलं संख्याबळ पाहूयात। एकूण 619 सदस्य या निवडणुकीत मतदान करणार आहेत। त्यापैकी तब्बल 400 सदस्य संख्या महायुतीकडे आहे। त्यातही शिवसेनेकडे 171, भाजपकडे 188 आणि राष्ट्रवादीकडे 107 सदस्य संख्या आहे। आघाडीबद्दल बोलायचं झालं तर आघाडी आणि स्थानिक आघाड्या मिळून साधारण 100 सदस्य होतात। त्यामुळे आघाडीने प्रयत्न केले तरी त्यात फारसा फायदा होईल असं दिसत नाही। मात्र आघाडी आणि स्थानिक नेते इथं किंगमेकर ठरू शकतात जर महायुतीतील एखाद्या पक्षानं ठरवलं तर। कसं सांगते, पण आता हा मुद्दा बघा। जर इथून शिवसेनेनं दावा सांगितला आणि नरेंद्र दराडे यांनाच उमेदवारी दिली किंवा अंजुम कांदे यांना उमेदवारी दिली तर यामध्ये छगन भुजबळ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। सध्या भाजपकडून स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गित्ते हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। त्यांनी तयारीही सुरू केल्याचं बोललं जातंय। त्यामुळे ही निवडणूक भाजपचे गणेश गित्ते विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे होईल का अशी चर्चा आहे।
आणि निवडणूक अशी झाली तर दराडे यांच्या विरोधात असलेले छगन भुजबळ हे गणेश गीते अर्थात भाजपला साथ देऊ शकतात असं स्पष्ट मानलं जाते, कारण दराडे विरुद्ध भुजबळ हा वाद सर्वश्रुत आहे आणि हीच खेळी भाजप इथं करू शकतो. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. भाजपसोबत जर काही पटलं नाही तर अजून एक अशी शक्यता आहे की राष्ट्रवादी, महाविकास आघाडी आणि स्थानिक नेत्यांना अर्थात शरद पवार यांचे राष्ट्रवादी देखील एकत्र करत छगन भुजबळ इथं वेगळं समीकरण तयार करू शकतात. यामध्ये महाविकास आघाडी, MIM, इस्लामी पक्ष, अपक्ष यांची मोठ बांधली जाऊ शकते आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस यात यशस्वी झाली तर भुजबळांसाठी हा विजय खेचून आणणं अशक्य नाही असं निरीक्षकांचं मत आहे. आता इच्छुकांमध्ये कोणाकोणाची कशी फिल्डिंग लागते, समीकरणे कशी बदलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. विषयाच्या शेवटाकडे जात असताना चर्चेतील आणि इच्छुकांच्या नावाकडे नजर फिरूयात. यामध्ये गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा, तसेच गणेश गीते यांची चर्चा आहे. याशिवाय सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे, अजय बोरस्ते, भाऊ चौधरी, माजी खासदार देवीदास पिंगळे, बाळासाहेब सानप, बापराव पिंगळे, विजय करंजकर ही नावं चर्चेत आहेत. आता यामध्ये कोणाला आमदारकीची संधी मिळते किंवा तिकीट मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण नाशिकच्या या घडामोडीवर तुमचं मत काय? गिरीश महाजन आपला डाव खेळतील का? छगन भुजबळ आणि गिरीश महाजन एकत्र येऊन शिवसेनेला धक्का देऊ शकतात का? सुहास कांदे यांना धक्का बसू शकतो का? जर इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात एकत्र आली तर काय होणार? दराडे किंवा कांदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता किती आहे? किंवा जागा वाटपात ही जागा भाजपला सुटली आणि गुलाबराव पाटलांना तिकडून जळगावमध्ये संधी मिळाली तर कांदे आणि दराडे नेमकं काय करतील? पुढची भूमिका कोणाची कशी असणार आहे हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.